नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड विवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा महत्त्वाचा असा विषय आपण घेऊन आलो आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अशा कोणकोणत्या महाराष्ट्रामध्ये योजना राबवित आहेत ते आपण पाहणार आहोत आणि या योजनेचा आपण कशा प्रकारे लाभ घेऊ शकता, याचा लाभ आपल्याला किती मिळणार आहे आणि याच्यासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि आवश्यक लागणारे डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्र कोणकोणती असणार आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा भरपूर अशा योजना महाराष्ट्रामध्ये राबवित आहे, पण बरेच लोकांना याची कल्पना नाहीये आणि काहींना कल्पना असल्यावर त्याची अर्धवट माहिती आहे. त्यामुळे त्यांना बरेच वेळेस तहसील कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयामध्ये भरपूर फेऱ्या माराव्या लागतात. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आणि याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या योजना भरपूर असल्यामुळे आपण ही सिरीज बनवणार आहोत. भाग 1, भाग 2 अशा प्रकारचे आपण व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा, म्हणजेच आपल्याला ह्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. आणि जर आपल्याला काही ह्या योजनेबद्दल शंका असतील तर आपण आम्हाला कमेंट्स करू शकता आणि आपली जर काही ह्या योजनेबद्दलची मते असतील तर आपण ते मत कमेंटमध्ये टाकू शकता. पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, त्याच्यानंतरच कमेंट करा. तर मित्रांनो, पहिला भाग जो असणार आहे, विशेष अर्थसहाय्यमध्ये कोणकोणत्या योजना येतात त्याचा आपण पहिला भाग बनवत आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 योजना राबवित आहेत, तर त्या योजनेची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, या 6 योजना कोणत्या कोणत्या असतील ते आपण पाहूया. तर मित्रांनो, पहिली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना. दुसरी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. तिसरी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना. चौथी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. पाचवी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजना. 6वी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. ही केंद्र सरकार पुरस्कृत आहे. तर अशा प्रकारच्या आपण या सर्व 6 योजनांची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसेलच स्क्रीनवरती विशेष अर्थसहाय्य. याच्यामध्ये आपल्याला पहिली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना. या योजनेमध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये GR आलेला आहे. या योजनेचं उद्देश समाजातील दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य करणे. याच्यामध्ये लाभार्थी कोण असणार आहेत तर विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस आणि 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटकांसाठी ही योजना असणार आहे. म्हणजे हे सर्व लाभार्थी आहेत. आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत ते पाहूया. विहित नमुन्यातील अर्ज. वयोमर्यादा खूप महत्वाची आहे मित्रांनो, ते लक्षात ठेवा. वयाचा दाखला किमान 18 ते 65 वर्ष आणि जर 18 पेक्षा कमी वय असेल तर पालकांमार्फत आपण हा लाभ घेऊ शकता. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. विधवा महिला अर्जदारांकरिता पतीचा मृत्यू दाखला लागणार आहे. दिव्यांग असेल तर जिल्हा चिकित्साच्या दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक असणार आहे आणि तो दाखला किमान 40% किंवा 40%च्या वरती असला पाहिजे. अनाथ असेल तर अनाथाचा दाखला लागणार आहे. दुर्धर आजार असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि उत्पन्न दाखला लागणार आहे. दिव्यांग असेल तर कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 इतकी हवी आहे. आणि जर इतर सर्व लाभार्थ्यांसाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000 असणार आहे. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी लागणार आहे. आपला अर्ज मंजूर झाला तर आपल्याला दरमहा 1,500 रुपये इतका लाभ मिळू शकतो. अर्ज कुठे करावा तर अर्ज आपण तहसील कार्यालयामध्ये, सेतू केंद्रामध्ये करू शकता. ही झाली संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दलची माहिती. आता दुसरी योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. याचे लाभार्थी 65 वर्षावरील निराधार वृद्ध असणार आहे. आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत? विहित नमुन्यातील अर्ज असेल
वयाचा दाखला किमान 65 वर्ष एवढा असला पाहिजे. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात रहिवासी असले पाहिजेत. उत्पन्न दाखला कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹21,000 एवढी असली पाहिजे. बीपीएल कार्ड नसले पाहिजे. कोणती कागदपत्रे आहेत तर आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि बँक पासबुक आणि रहिवासी दाखला आणि अर्जदाराचा फोटो लागेल. अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दर महिना ₹1,500 इतका लाभ मिळू शकतो. अर्ज कोठे करावा तर तहसील कार्यालयामध्ये, सेतू केंद्रामध्ये आपण अर्ज करू शकता. तिसरी योजना पाहणार आहोत. तिसरी योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना. याच्यामध्ये लाभार्थी वयोमर्यादा आहे 65 वर्षावरील निराधार वृद्धांसाठी असणार आहे. तर याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत तर विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 65 वर्षावरील अर्जदार असला पाहिजे, दारिद्र्य रेषेखालचा दाखला असला पाहिजे, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे दारिद्र्य रेषेखालचा दाखला असला पाहिजे. दारिद्र्य रेषेखालचा दाखला म्हणजेच तुमचं उत्पन्न 21,000 किंवा 21,000च्या आत असलं पाहिजे. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत. आणि तुम्हाला डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे कोणती लागणार आहे तर आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी लागणार आहे. अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दर महिना ₹1,500 लाभ मिळू शकतो. आपण अर्ज कुठे करावा? तहसील कार्यालयामध्ये, सेतू केंद्रामध्ये अर्ज करू शकता. चौथी योजना आपण पाहूया मित्रांनो. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. लाभार्थी कोण आहे तर दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांसाठी असणार आहे ही योजना. याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे आहेत तर विहित नमुन्यातील अर्ज आणि वयोमर्यादा लक्षात घ्या 40 ते 79 वर्षापर्यंत असणार आहे. विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक असणार आहे. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत. आणि कागदपत्र कोणती तर आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी लागणार आहे. अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दर महिना ₹1,500 इतका लाभ मिळणार आहे. अर्ज आपण कुठे करू शकता तर तहसील कार्यालयामध्ये, सेतू केंद्रामध्ये करू शकता. पाचवी योजना पाहूया. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजना. चे लाभार्थी कोण असणार आहेत तर वयोमर्यादा लक्षात घ्या 18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व, बहु अपंगत्व असलेल्यांसाठी ही योजना आहे. आवश्यक कागदपत्रे याच्यामध्ये काय असणार आहेत तर विहित नमुन्यातील अर्ज, अपंगत्वाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालचा दाखला, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या रेशनिंग कार्डवरती 21,000 किंवा 21,000च्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे. आपलं उत्पन्नाचा दाखला देखील 21 किंवा 21,000च्या आतमध्ये असला पाहिजे. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्य रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कागदपत्रे नेहमीप्रमाणेच असणार आहेत. आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, रहिवासी दाखला आणि अर्जदाराचा एक फोटो. अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दर महिना ₹1,500 इतका लाभ मिळू शकतो. त्यामध्ये एक अपडेट आहे. 2025 पासून आपल्याला ₹1,500 तुम्हाला ₹2,500 इतकी वाढ झालेली आहे. म्हणजे आपल्याला दर महिना ₹2,500 इतके मिळणार आहेत. आणि हा अर्ज आपण कुठे करू शकता तर तहसील कार्यालयामध्ये, सेतू केंद्रामध्ये आपण हा अर्ज करू शकता. आणखी एक योजना आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे ही. आणि ही योजना कोणासाठी असणार आहे तर ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वयोगटातील करता स्त्री अथवा पुरुष मरण पावलेल्या कुटुंबियांना एक रकमी रक्कम ₹20,000 दिले जातात. आपल्या घरातील जर करता पुरुष किंवा स्त्री जर मरण पावली असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आपल्याला एक रकमी रक्कम मिळते ती ₹20,000. मित्रांनो, याची कागदपत्रे कोणती असणार आहेत ते पाहूया आपण. याची आवश्यक कागदपत्रे आहेत. विहित नमुन्यातील अर्ज, योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री किंवा पुरुषांच्या विधुरास किंवा विधवे, अज्ञान मुलांना, अविवाहित मुलांना, अवलंबून असलेल्या आई वडिलांना लाभ मिळू शकतो. तलाठी यांच्याकडे जबाब पंचनामा अहवाल त्याला सादर करावा लागतो. आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत? मृत्यू दाखला, जन्म मृत्यू नोंद, वहीमधील मृत्यूंची नोंद असलेल्या
पानाची छायांकित प्रत, वयाचा पुरावा असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला रहिवासी दाखला, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, बँक पासबुक, कागदपत्रे आपल्याला लागणार आहे. अर्ज आपण कुठे करू शकता, तर हा अर्ज आपण तहसीलदार कार्यालयामध्ये, सेतू केंद्रामध्ये. आणि मित्रांनो, जर आपल्याला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली आणि आवडली असल्यास तर आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर बेलचे आयकॉन दाबायला विसरू नका. हाईप नावाचे नवीन बटन आले आहे, त्याच्यावरती नक्की क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये मदत होईल. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलास तर आपण आपल्या मित्रमंडळींना आणि ग्रुपवरती हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा.